आजकाल महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करिअरमध्ये सुद्धा उंच भरारी घेत आहेत। चूल आणि मूल सोबत महिला इतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना दिसतात। मात्र यामुळे त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात, ज्याचा परिणाम होऊन त्यांना विविध शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागतो। कमी आयर्न म्हणजेच लोह, ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो, हिमोग्लोबिनची कमतरता भासली की उद्भवणाऱ्या रोगाला अशक्तपणा म्हणतात। अशक्तपणा, रक्ताचा अभाव ही एक गंभीर स्थिती आहे। सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे ती स्त्रियांमध्ये अधिक आहे। शरीराचा प्रत्येक भाग हा रक्ताने एकमेकांशी संपर्क साधत असतो। पुरेशा रक्ताच्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा हा चांगला असतो, परंतु तरीही भारतातील स्त्रियांना सर्वाधिक हिमोग्लोबिनची कमी जाणवते आणि त्याचमुळे अशक्तपणाही त्यांना अधिक जाणवतो। आता महिलांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता का असते आणि ती कशी भरून काढता येऊ शकते हे देखील जाणून घेऊयात। स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याची कारणं अनेक आहेत। यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे ग्रामीण भागातली अधिक प्रकरणं। भारतीय महिलांमध्ये अशक्तपणाचे एक कारण म्हणजे पोषक तत्वांचा अभाव। ग्रामीण भागात स्त्रियांमध्ये अशक्तपणाची अधिक प्रकरणं आहेत, कारण त्यांना भरपूर अन्न मिळत नाही। बऱ्याच स्त्रिया शाकाहारी अन्नावर अवलंबून असतात, ज्यामुळे लोहाची म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता वाढू शकते। कारण नॉनव्हेजमध्ये असलेले लोह हे वनस्पती आधारित पदार्थांमध्ये त्या तुलनेमध्ये कमी असतात। दुसरं कारण आहे इतर पौष्टिक कमतरता। जर शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 सारखे इतर कोणतेही घटक नसतील तर शरीरामध्ये रक्ताचा अभाव असू शकतो। व्हिटॅमिन B12 कमी झाल्याने गंभीर रोग होऊ शकतात। त्यापैकी एक असतो अशक्तपणा, जो सध्या महिलांमध्ये अधिक पाहायला मिळतोय। तिसरं कारण आहे वारंवार होणारी गर्भधारणा। काही वृत्तानुसार भारतातील महिला या वारंवार गर्भवती होतात। यात अशी प्रकरणं देखील आहेत ज्यात स्त्रिया गर्भपात करण्यासाठी योग्य उपचार घेत नाहीत। गर्भधारणेदरम्यान हिमोग्लोबिन कमी होणं हे स्वाभाविक आहे। काही स्त्रियांमध्ये प्रसूती दरम्यान अधिक रक्त बाहेर येतं। पुढचं कारण आहे मासिक पाळी। मासिक पाळी दरम्यान काही स्त्रियांना रक्तस्राव होतो। अशा स्त्रियांना रक्त कमी होण्याचा धोका देखील असतो। ज्या महिलांना या दिवसात जास्त रक्तस्राव झालाय त्यांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो, कारण कधी कधी अशा स्थितीबद्दल कारण शोधणं कठीण होतं, कारण याची कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नसतात। आता हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी आणि काय खावं हे देखील जाणून घेऊयात। दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते। बीटरूट खाणं अशक्तपणा देखील काढून टाकतं आणि तुमच्या शरीरातील HB वाढवतं। पालक खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढू शकतं। ड्रायफ्रूट्सचं सेवन करणं हा देखील एक उपाय यावर असू शकतो। मटण खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो आणि हिमोग्लोबिन वाढण्याची शक्यता असते, असं देखील बोललं जातं। शेवग्याची पानं खाल्ल्याने सुद्धा तुमच्या शरीरातील HB हा वाढू शकतो। याखेरीज तुमच्या डॉक्टरांना विचारून देखील तुम्ही आहारामध्ये योग्य ते बदल करून शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता ही भरून काढू शकता। तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।